हॅलो गाईस. तर आजचा आपला कल्प असणार आहे पंचामृत परपटी. याआधी आपण कल्पनावनच्या अनेक कल्पचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यातील आपला पुढचा कल्प आहे पंचामृत परपटी. जर याचा आपण रेफरन्स बघितला तर याचा रेफरन्स सांगितला जातो भैषज रत्नावली ग्रहणी रोग अधिकार. म्हणजे ग्रहणी रोग अधिकारामध्ये ह्या कल्पाचे वर्णन आलेलं आहे. ह्यामध्ये पारद, गंधक, लोह भस्म, अभ्रक भस्म आणि ताम्र भस्म हे 5 कंटेंट आहेत. आणि ह्या 5 कंटेंटची मात्रा हाफ हाफने कमी होत जाते. ह्यामध्ये सर्वात जास्त मात्रा गंधकची आहे, ती 16 भाग आहे. तर ह्याला तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल ट्रिक वापरू शकता. कज्जलीने लटलाया. काय आहे ट्रिक? कज्जलीने लटलाया. ह्यामध्ये कज्जलीपासून पारद गंधक, लटपासून लोह, अभ्रक, ताम्र भस्म. तर ह्या सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही पंचामृत परपटी पाठ करू शकता. तर याची मात्रा आपल्याला 125 ते 250 mg सांगितलेली आहे. अनुपानामध्ये मध, घृत, जीरक चूर्ण इत्यादी याच्या अनुपान आहे. याचा उपयोग गृहिणी, अर्श, छर्दी, अतिसार, आरुषी, क्षय इत्यादीमध्ये याचा यूज केला जातो. मर्यादा 21 दिवसाची सांगितलेली आहे. जर ह्याच्यावर आपण रिसर्च अपडेट बघितली तर ह्याची रिसर्च अपडेट आहे अ क्लिनिकल स्टडी ऑफ रोल ऑफ पंचामृत परपटी इन ग्रहणी व्याधी अँड लाईफस्टाईल डिसऑर्डर. हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्या नोट्स तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर पाठवलेल्या आहेत. तिथं तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.